नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमितीवरचा हा अतिशय सोपा असा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे अगोदर समजून घ्या. 15 सेंटीमीटर पाया आणि 8 सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला कुठलाही शॉर्टकट नाही सोडवण्यासाठी. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला विचारले तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसारच आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. मग लक्षात घ्या, इथं त्यासाठी आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. मग आपण या सूत्रामध्ये फक्त दिलेल्या संख्या टाकायच्या आहे. मग आपण इथे 1/2 आहे ते तर ऍज इट इज लिहून घेणार. त्यानंतर पाया किती दिलेला आहे आपल्याला? तर 15 सेंटीमीटर दिलेला आहे. 15 सेंटीमीटर आपण ऍज इट इज लिहून घेतलं. गुणिले उंची किती दिलेली आहे? 8 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. मग आपण इथे लक्षात घ्या, हे 2 भागाकारात आहे आणि 8 अंशात आहे. मग या 2 ने 8 ला भाग जातो. बे चोक 8. आता अंशात शिल्लक काय राहिलं? 1 गुणिले 15 गुणिले 4 म्हणजे 15 गुणिले 4 आणि सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर. मग 15 गुणिले 4 यांचा गुणाकार 15 चोक 60 येईल आणि सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर यांचा गुणाकार किती येईल? तर चौरस सेंटीमीटर असा त्याचा गुणाकार आपल्याला घ्यावा लागतो. मग पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती मिळते आपल्याला? 60 चौरस सेंटीमीटर एवढं मिळते. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. याच पद्धतीचा सरावासाठी तुम्हाला एक प्रश्न देतो विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.